नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. आणि त्यामध्ये आता भयानक सत्याचा उलगडा होऊन आता मेंढळ्यांच्या घरी असा कोणता धमाका उडतो आणि सावली कोणती कमाल करते. प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आता जगन्नाथ आता त्याच्या घरी आता एरझऱ्या मारत विचार करत असतो. तर तेवढ्यात अलका तिथे येते आणि म्हणते, काय हो, काय झालं, कसला विचार करताय? जगन्नाथ म्हणतो की काही नाही ग, मला ना जरा अस्वस्थ वाटतंय. अलका म्हणते, अस्वस्थ कशासाठी हो, काय विचार करताय? जगन्नाथ म्हणतो की मला वाटतंय की सावली एकटी पडल्यासारखी मला भास होतोय. अलका म्हणते, असं काय करताय? अहो, सारंग आहे ना तिच्यासोबत. अलका म्हणते की सारंगचं सावलीवरती किती जीवापाड प्रेम आहे हे आपण बघितलंय ना. जगन्नाथ म्हणतो की नाही, सारंगचं तर तिच्यावर प्रेम आहेच. आता जगन्नाथ म्हणतो की पण सारंगच्या मनात त्याच्या आईबद्दल, तिलोत्तमाबद्दल सुद्धा आदर आहे आणि तिचा शब्द तो कधीही खाली पडू देणार नाही आणि देतही नाही. अलका म्हणते की आईबद्दल प्रेम आणि आदर असणं ही तर चांगलीच गोष्ट आहे. जगन्नाथ म्हणतो, तुझं बरोबर आहे अलका, पण एका बाजूने बायकोचं सत्य तर दुसऱ्या बाजूने आईचा हट्ट, यामध्ये माणूस गुरफटून जातो. जगन्नाथ म्हणतो की उद्या आई आणि बायकोमध्ये जर निवड करायची वेळ आली तर हा सारंग कुणाची निवड करील अलका? तो सावलीच्या प्रेमाने सावलीच्या पाठीमागे उभा राहील का आईच्या शब्दाखातर सावलीच्या विरोधात उभा राहील? हे आपल्याला काही कळतंय का? आणि हाच प्रश्न मला भेडसावतोय, असं आता जगन्नाथ बोलतो. आणि आता अलका म्हणते की जर तुम्हाला सावलीची एवढी काळजी वाटते तर तुम्ही सावलीला फोन करा. जगन्नाथ म्हणतो की आता किती वाजले? तर अलका म्हणते, काही नाही, तुम्ही लावा फोन. तर जगन्नाथ सावलीला फोन लावतो. आणि इकडे आता सावली बेडरूममध्ये रडत असते. सावली आता बेडरूममध्ये रडत असताना सावलीच्या डोक्यात आता सारंग आणि तिलोत्तमाचा विचार येतो. तिलोत्तमा आपल्याला कशी बोलली, अमृताचा सगळा आरोप आपल्यावरती कसा लावला हे आता सावलीला आठवते. आणि सारंगने सुद्धा आपली बाजू न घेता आईची बाजू कशी घेतली हे आता सावलीला आठवतं. आणि एवढ्या जगन्नाथचा फोन सावलीच्या मोबाईलवर येतो. फोन उचलत सावली म्हणते की जगन्नाथजी, एवढ्या रात्री तुम्ही फोन केला, काय झालं? आणि जगन्नाथ म्हणतो की काही नाही ग, असाच फोन केला, पण तुझा आवाज एवढा बारीक का येतो आणि वेगळा का वाटतो? तर सावली म्हणते, काही नाही, सर्दीमुळे. तर जगन्नाथ म्हणतो, खोटं बोलू नकोस. सावली म्हणते की कशासाठी कॉल केला? तर जगन्नाथ म्हणतो, काही नाही ग, तुझी आठवण येत होती. आणि तेवढ्यात आता रडतच सावली आता सगळी हकीकत सांगू लागते आणि म्हणते, जगन्नाथजी, मला कळतच नाहीये, सगळे माझ्या विरोधात बोलतायत आणि सारंग सरांना सुद्धा काय झालंय ते. सावली म्हणते की तुम्हाला सांगू का, ज्या वेळेस आमच्या लग्नाच्या वेळेस त्यांचं माझ्यावरती प्रेम नसताना सुद्धा माझ्या पाठीमागे ते ढाल बनून उभा राहिले होते. मग आता आमचं नातं एवढं घट्ट झालं असताना देखील ते असं का वागतात, असं आता सावली जगन्नाथला बोलते. आणि जगन्नाथ म्हणतो की तेच प्रेम माणसाला दुबळं करतं. आणि जगन्नाथ म्हणतो की तो आता द्विधा स्थितीत अटकला. एकीकडे बायकोचं प्रेम तर दुसऱ्या बाजूने आईचं प्रेम. ते की पण काही जरी झालं तरी माझी बाजू सत्याची आहे आणि त्यांनी सत्याची बाजू घ्यायला हवी ना. आणि सावली म्हणते की जेवढ्यापर्यंत मी त्यांना ओळखते ते कायम सत्याची बाजू घेतात, मला माहिती आहे, तरी सुद्धा ते का असं करतात असा प्रश्न सावली आता इकडे जगन्नाथला करते. आता जगन्नाथ म्हणतो की प्रत्येक वेळेस सत्याची बाजू घेता येत नाही सावली. नात्याची मुळे ना खूप वेगळी असतात, काही वेळेस नातीसुद्धा जपावी लागतात. आणि इकडे आता जगन्नाथ म्हणतो की एकीकडे आईचा हट्ट, आईबद्दलचा आदर, पण दुसरीकडे बायकोच्या डोळ्यातलं सुद्धा पाणी दिसत नाही. असं होत नाही सावली, एवढं तू लक्षात ठेव. आणि जगन्नाथ म्हणतो की आतल्या आत माणूस कुडतो, तू समजून घे, ते प्रेम आतमध्ये असतं तसंच सावली. तर तेवढ्यात आता सावलीचा फोन चालू असताना सावली अशी हाक मारत आता सारंग येऊ लागतो. आणि सावली जगन्नाथला नंतर फोन करते असे सांगून फोन ठेवते. आणि सारंग म्हणतो की खूप उशीर झालाय सावली, तुला झोपायचं नाही का? तर सावली म्हणते, मी थोडा वेळात येते. सारंग आता सावलीच्या चेहऱ्याकडे बघतो आणि रडका चेहरा बघता क्षणी सारंग तसाच माघारी फिरतो. आता इकडे राजकुमार घाईघाईने पळत पळत चंद्रकांतरावांच्या रूममध्ये येतो आणि चंद्रकांतरावांना म्हणतो की अमृता बारशासाठी तयार झाली, तिने ना कशी तरी साडी घातली. आता राजकुमार म्हणतो की असं कसं, पण आपण तिला सांगितलं होतं ना बारसं करायचं नाही म्हणून. आता राजकुमार म्हणतो की अमृता काही ऐकायला तयार नाही, आई कुठे गेली? तर आता चंद्रकांतराव म्हणतात ती बाहेर गेली.
चंद्रकांतराव म्हणतात की अमृताची जी परिस्थिती बिघडली ना त्याला ग्रह कारणीभूत आहे म्हणून ती गुरुजींकडे गेली. आता राजकुमार म्हणतो की आई जर इथे असती तर असं घडलंच नसतं, तुम्ही ताबडतोब आईला फोन करा. तर चंद्रकांतराव तिलोत्तमाला फोन लावतात. आता इकडे सावली विठ्ठलाकडे येते आणि म्हणते, विठ्ठला माझं काही चुकतंय का? आणि सत्याच्या वाटेवरती चालणं हे तुझंच सत्य आहे ना? आणि सावली म्हणते की आता मी प्रत्येक सत्याच्या पाठीमागे उभी राहते, सत्याच्या बाजूने उभी राहते, मग प्रत्येकजण माझ्या विरोधात का जातोय? आणि सावली म्हणते की कुणाला समजत कसं नाही, वहिनी आता ज्या खोट्या आनंदात आहे तो खोटा आनंद पुढे जाऊन दुःखात बदलणार आहे म्हणून. सावली म्हणते की आता मी सुद्धा ठरवलंय, जर कुणाची इच्छा नसेल तर मी सुद्धा एकटं सगळं कशाने करू. आणि आता सावली म्हणते की पण घरातल्यांना वहिनीच्या खोट्या आनंदात जर सत्य मानायचं असेल तर मी सुद्धा आता त्यांच्या आनंदात सामील होते. आणि तेवढ्या सावली विठ्ठलाला हात जोडताच पाठीमागून अमृता आवाज देत म्हणते की सावली अगं ये ना लवकर, आज माझ्या छकुलीचं बारसं आहे. आणि सावली बाहेर येताच आता अमृता साडी नेसून डागडागिने घालून तयार झालेली असते. सावलीकडे बघत अमृता म्हणते की बघ सावली मी तयार झाली आणि कशी दिसते. तर सावली आता अमृताकडे बघते. सावली अमृताकडे बघत म्हणते की वहिनी आपण हे बारसं नंतर करणार होतो ना, हे बारसं आपण थोड्या दिवसांनी करायचं असं ठरवलं होतं ना. अमृता म्हणते की सावली असं काय करते, मी सगळ्या मैत्रिणींना कॉल केला आहे आणि आता छकुलीला म्हणजे त्या बावलीला आता बेडवरती ठेवत आता शेजारी पाळणा आता तयार केलेला असतो. अमृता म्हणते की मी तुझी सगळी तयारी करते. आणि आता अमृता पाळणा समोर ठेवते. तेवढ्यात बबलू आणि सावली तिथे येतात. तर सावली म्हणते की वहिनी तुम्ही काही नका करू, आम्ही सगळं काही आणतो. अमृता म्हणते की पटपट तयारी करावर का सावली. आणि अमृता बाहेर जाता जाता सावली म्हणते काय करायचं. तर बबलू म्हणतो चला आपण हा पाळणा बाहेर घेऊन जाऊ. तर सावली आणि बबलू तो पाळणा बाहेर घेऊन जातात. आता इकडे पटकन सारंग हा राजकुमार चंद्रकांतरावांकडे येतो. सारंग म्हणतो आईचा फोन आला होता, तिने सांगितलं काहीही करा पण हे बारसं थांबवा. राजकुमार म्हणतो अरे पण आता कसं थांबवायचंय. सारंग म्हणतो की आई गुरुजींकडे गेला आणि गुरुजींकडचं असं म्हणणं आहे तर आपण हा जर उपाय केला तर अमृता बरी होईल. आणि तेवढ्यात आता इकडे बबलूने तो पाळणा वगैरे आणून फुलांनी सजवलेला असतो. सावलीसुद्धा तिथेच असते. अमृता आता त्या पाळण्यामध्ये आता छकुलीला म्हणजे त्या बावलीला ठेवते. तर तेवढ्याच राजकुमार चंद्रकांतराव आणि सारंग तिथे येतात. सावलीचा हात धरून आता सारंग म्हणतो सावली हे काय चाललंय, तुला सांगितलं होतं ना बारसं करायचं नाही म्हणून. सारंग म्हणतो की सावली आईने सांगितलं होतं ना बारसं करायचं नाही, गुरुजींकडून काहीतरी ती उपाय घेऊन येते. सारंग म्हणतो की तोपर्यंत हे सगळं सांभाळ तू सावली. सारंग म्हणतो की सावली हे आत्ताच्या आत्ता थांबव. सावली म्हणते की अहो पण मी हे कुठे करते, वहिनीच करतात सगळं. सावली म्हणते की वहिनीच ऐकायला तयार नाही तर मी काय करू. आणि तेवढ्यात अमृता सावलीला बोलावते आणि लगेच आता सावली म्हणते की आलेच. सारंग म्हणतो सावली ऐक. तर सावली अमृताकडे जाते. आणि तेवढ्यात चंद्रकांतराव म्हणतात सारंग हा घाट एवढा कशाला घातलाय, तिलोत्तमाला जर कळलं तर ती खूप रागावेल बरं का. आणि राजकुमार म्हणतो की अमृताची अवस्था काय आहे सावलीला कळत नाहीये का. आणि आता राजकुमारने गेम केलेला असतो. राजकुमारने खरं तर अमृताला बारशासाठी तयार केलेलं असतं. राजकुमार म्हटलेला असतो की अगं अमृता तुला बारसं करायचंय तर तू तयार नाही झालीस का. तर अमृता म्हणते की हे काय, ही रडत होती, मी तयारच होणार होते. तर आता राजकुमार म्हणतो की लवकर तयारीला लाग. हे सगळं आता राजकुमारला आठवतं आणि राजकुमार आता फिरलेला असतो. आणि आता राजकुमारची खात्री होते की या सगळ्याला फक्त सावली जबाबदार आहे. राजकुमार म्हणतो की मी आता या सावलीला सोडणार नाही. आणि तेवढ्यात भैरवीचा फोन वाजतो. आणि आता राजकुमार म्हणतो की अमृताला मी बारशाची तयारी करायला पाठवलंय भैरवी. आणि राजकुमार म्हणतो की यावेळेस मी त्या सावलीला अजिबात सोडणार नाही. तर भैरवी खुश होते. आणि राजकुमार म्हणतो आज सगळ्यांच्या समोर त्या सावलीचा खोटारडा चेहरा नाही मी टाराटर फाडला तर नाव राजकुमार लावणार नाही. आणि तेवढ्यात आता बारशाची सगळी तयारी होता क्षणी अमृता आता खूप खुश असते. आणि राजकुमारला आता आपण सावलीला सोडणार नाही हे आठवताच आता दरवाज्यातून तिलोत्तमा तिथे येते आणि ते सगळं बघतच म्हणते की थांबा. सगळेजण आता तिथे गोळा होतात. तिलोत्तमाला हे काय चाललं ते समजत नसतं. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की हे बघ अमृता आपण ना हे सगळं नंतर करू. तर अमृता म्हणते की आई पण आता बारशाची सगळी तयारी केली होती. तिलोत्तमा म्हणते की आजचा दिवस अमृता चांगला नाही आहे. अमृता म्हणते की आजचा दिवस चांगला नाही तर आता मग कधी करायचं बारसं. तर तिलोत्तमा म्हणते की गुरुजी चांगला उपाय आणि चांगला मुहूर्तसुद्धा शोधून काढता येत अमृता. आणि अमृता म्हणते की एखादा चांगला मुहूर्त निघाला की आपण करूया बारसं. तोपर्यंत तू आणि छकुली तुझ्या खोलीमध्ये आराम कर अमृता. तर अमृता म्हणते ठीक आहे.
आणि पटकन आता तिलोत्तमा त्या बावलीला आपल्या आता कडेवर घेते आणि पुन्हा अमृता खुश होते. आणि आता अमृता आतमध्ये जाताच आता सावलीचा हात धरून आता तिलोत्तमा सावलीला ओढत तिच्या समोर घेते आणि म्हणते की तुझी हिंमत कशी झाली मला सांग. मी तुला सांगून गेले होते ना तू बारसं करायचं नाही म्हणून, तरीसुद्धा हे सगळं तयारी का केलीस तू सावली. आणि लगेच आता सावली म्हणते की मी मुद्दाम काही नाही केलं, वहिनी ऐकत नव्हत्या तेव्हा मला काही सुचलं नाही. तर तिलोत्तमा म्हणते की अच्छा सुचलं नाही का तुला. तिलोत्तमा म्हणते कसं सुचणार तुला, कारण तुला हे सगळं मुद्दाम करायचं होतं ना सावली, आणि आम्हाला सगळं खोटं ठरवायचं होतं आणि तूच कशी खरी हे तुला दाखवून द्यायचं होतं, म्हणून तू हे मुद्दाम केलंस ना सावली. असे आता तिलोत्तमा सावलीला बोलते. तर सावलीला धक्का बसतो आणि तिलोत्तमा म्हणते की तू हे सगळं मुद्दाम करतेस ना सावली. त्या दिवशी जर तू अमृताला घेऊन गेली नसती तर आज अमृताचं बाळ जिवंत असतं आणि मेंढळ्यांचा वारस जिवंत असता सावली. असे आता तिलोत्तमा सावलीला सांगते. आणि सावलीला ते ऐकून सगळ्यात मोठा धक्का बसतो. तर तिलोत्तमाने सगळी चूक सावलीची आहे, सावलीमुळेच अमृताचं बाळ गेलं आणि मेंढळ्यांचा वारस गेला, असे आता तिलोत्तमाने सावलीला सांगितलेलं असतं. आता सावलीला देखील राग येतो आणि सावली तिलोत्तमाला म्हणते की अमृता ह्या छोट्या बावलीला बाळ समजतायत आणि त्या छोट्या बावलीला बाळ समजून त्या वेड्या होत आहेत. या सगळ्याला आता तिलोत्तमाकडे बोट करत आता सावली म्हणते की तुम्ही जबाबदार आहात. आणि आता तिलोत्तमाला सगळी जबाबदार व्यक्ती सावलीने धरता क्षणी इकडे सारंगला राग येतो आणि रागाने सारंग सावलीच्या कानाखाली मारतो. तर सगळ्यात मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर आता तिलोत्तमाला राग येतो आणि तिलोत्तमा सावलीचा हात धरून आता सावलीला घराच्या बाहेर घेऊन जाऊ लागते. आणि त्याच वेळेस सारंग आता तिलोत्तमाचा हात धरतो आणि सारंगने तिलोत्तमाचा हात, तर तिलोत्तमाने सावलीचा हात धरलेला असतो आणि सारंगने तिलोत्तमाचा हात थांबवलेला असतो. तर त्याच वेळेस तिलोत्तमा सारंगला म्हणते की सारंग तुला आज या आमच्या दोघींपैकी एकीची निवड करावी लागेल. आणि तिलोत्तमा म्हणते की तुझं घर, तुझ्या घराची प्रतिष्ठा किंवा ही मुलगी, या तिघांपैकी तुला एकाची निवड करावी लागेल सारंग. आणि तिलोत्तमाचे ते शब्द ऐकताच आता सारंगच्या डोळ्यात पाणी येतं आणि सारंगने तिलोत्तमाचा हात तसाच धरलेला असतो. आणि आता सारंग दोघींपैकी कुणाची निवड करील, त्याच्या आईची निवड करील की त्याच्या घराची निवड करील की त्याची घराच्या प्रतिष्ठेचा निवड करील. आणि या सगळ्याला बाजूला ठेवून सारंग हा सावलीची निवड करणार का, सावलीच्या पाठीमागे उभा राहणार का, हे सगळं सत्य आता बघण्यासाठी आणि आता सावली कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.